नमस्कार, मी अक्षता. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आजचा दिवस सर्वांना खूप सुखाचा व आनंदाचा जाऊ, बाप्पाची चरणी प्रार्थना. तर उद्या आहे मंगळवार आणि माझ्याकडे आहे चैत्रगौरीचं हळदी कुंकू. तर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गौरी 30 दिवशी चैत्रगौर बसवली आणि आता उद्या त्याचं हळदी कुंकू करायचंय. तसं अक्षय तृतीयेपर्यंत कधीही चालतं, पण पुढचे काही दिवस आम्ही बिझी असणार आहोत. म्हणजे काही कामं ठरलेली आहेत तर काही अनिश्चित आहेत, म्हणजे आयत्या वेळी येऊ शकतात. तर त्यामुळे सांगता नाही येत, कारण मला गावाला पण जायचंय. म्हणजे कन्फर्म नाही पण असं चालू आहे. त्यामुळे हे मला म्हणाले की आयत्या वेळी गडबड नको, आधीच तू हळदी कुंकू करून घे. तर आता उद्या मंगळवार आहे, त्यामुळे देवीचा वार आहे, त्यामुळे घरच्यांनी सांगितलं की उद्याच करून घ्या. मग आता मला उद्या हळदी कुंकू करायचं आणि आत्ता म्हणजे 11 वाजता ठरले सकाळी. तर आता मला खूप गडबड होणार आहे आणि तयारी माझी 0 आहे. कारण म्हणजे काही दिवसांनी म्हणजे पुढच्या शुक्रवारी करायचं असं चाललं होतं. त्यामुळे मी थोडीशी म्हणजे माझं स्लो चालू होतं, सगळं काहीच तयारी केली नव्हती की थोडंसं 1-2 दिवस आधी करूया असं चाललं होतं. त्यामुळे आता तरी काहीच तयारी झालेली नाहीये. तर आता अचानक ठरतंय त्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फराळाचं बनवायचंय. तर फराळाचं बनवलेलं नाहीये काहीच. मग त्यामुळे यांना म्हटलं की तुम्ही काही बाहेरून आणा, काही मी बनवते. तर मी रवा लाडू आणि बेसन लाडू करणार आहे आणि काय जमलं तर शेव. तर सांगता येत नाही पिल्लू मला किती करू देईल, कारण लाडू बनवणं एकतर खूप ट्रिकी पार्ट आहे आणि त्याला खूप वेळ लागतो. त्यामुळे मला माहित नाही की किती वेळ लागेल आणि काय काय मॅनेज होईल. आणि त्यानंतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकवासाठी बाकीची तयारी करायची हळदी कुंकवाची, त्यानंतर डेकोरेशन आणि खूप गोष्टी आहेत. म्हणजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौरीला साडी नेसवणं, जी खूप अवघड आहे. खरं तर मी हे हळदी कुंकू पहिल्यांदा करते, त्यामुळे आता मला कसं मॅनेज होणार आहे मला माहिती नाही. त्यात आजचाच दिवस आहे माझ्या हातात आणि काय काय होणार. आता ऑलरेडी 3 वाजून गेलेले आहेत दुपारचे आणि अजून मला लाडूची तयारी करायची आणि तिथून पुढे बाकी तयारी. मलाच हसू येतं, कारण मला वाटत नाही की एवढ्या लवकर सगळ्या गोष्टी होतील. पण आता माहित नाही, बघू. म्हणजे मी ट्राय करणार आहे की माझ्या पद्धतीने मला जेवढं करता येईल तेवढं करणार आहे. डेकोरेशन तसं साधंच ठेवणार आहे, पण साधं म्हटलं तरी करायला खूप वेळ लागतो. सो आता बघू कसं होतं. त्यात पिल्लू किती सपोर्ट करते त्यावर आहे. तर आता आधी मी लाडू करणार आहे. म्हणजे लाडूची सुरुवात केली आहे तशी मी मगाशी. म्हणजे रवा भाजून ठेवलाय आणि तो पाकात पण पाक बनवलाय. रवा भाजून ठेवलाय, पाक चालू आहे बनवायला, गॅसवर चालू आहे पाक. आणि बेसन भाजून ठेवलंय, ते थंड होण्यासाठी ठेवलंय. म्हणजे आता बेसन थंड झालं आणि पाक झालं की मग रवाला त्याच्यामध्ये टाकायचा. म्हणजे काय बोलते मला समजत नाहीये, कारण मागे थोडीशी गडबड आहे, तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करा. तर आता म्हणजे लाडूची अर्धी तयारी झाली आहे. आता बाकीची तयारी करायची आहे. म्हणजे मी आता लाडू वळायला घेईल. चला आता सुरुवात करूया. जेवढं शक्य आहे तेवढं मी शूट करेल. डेकोरेशन वगैरे, आता साडी वगैरे कशी नेसवून होईल मला माहित नाही, पण बघू, मी ट्राय करेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. कांदे घ्यायचे का?
आता आत्ताच माझं सगळं आवरून झालंय. तसं खूप उशीर झाला, जवळपास 9 वाजलेत रात्रीचे आणि माझं डेकोरेशन अजून काहीच झालं नाही. लाडूमध्येच बराचसा वेळ गेला. तर आता मला डेकोरेशन करायचं. आत्ताशी मी सुरुवात करते डेकोरेशनला. तर इथे मला डेकोरेशन करायचं. तर इथे मागे टाकण्यासाठी मी साडी मागे टाकणार आणि गौरीला दुसरी साडी पिंकमध्ये वगैरे साडी ती अजून जी या कलरला सूट करेल अशी साडी गौरीला नेसवणार आहे. सध्या तरी मला ती आवडली मागे टाकण्यासाठी, थोडीशी शाईन करते मी, त्यामुळे ही साडी आता मागे टाकणार आहे. चला
तर रात्री 2 वाजेपर्यंत आमचं सगळं काम गेलं. म्हणजे साडी नेसवणं वगैरे. मला साडी नेसवायला खूप वेळ लागला, तरी फक्त सेटअपच करून झाला आणि साडी नेसून झाले. बाकी काहीच झालेलं नाही. खेळणी वगैरे मांडायची तशीच बाकी आहे. फक्त मागचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि सेटअप केलाय फक्त. बाकी काही झालेलं नाहीये, सगळं तसंच राहिलंय. आणि मला सकाळी आता उठायलाही खूप उशीर झाला आणि रात्री शूट करताना अर्धवट शूट झालं साडी नेसवतानाचं, कारण माझ्या फोनचं स्टोरेज फुल झालं, त्यामुळे मला शूट नाही करता आला. आणि आता हे कसं तरी मी डिलीट वगैरे करून काही गोष्टी मी स्टोरेज थोडंसं रिकामं केलं. आता बघू किती होतंय शूट माहीत नाही. तर आता माझं सगळं झालेलं आहे, म्हणजे सकाळची कामं आवरलेली आहेत. चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि जेवणात मी आज फक्त वरण भात बनवलं, कारण माझी बाकीची कामं तशीच बाकी आहेत. कारण मला खेळणी मांडायची, गौरीची पूजा करायची, त्यानंतर स्नान घालायचं त्यानंतर गौरीला, आणि त्यानंतर गौरी बसवायची आणि मग बाकीच्या खेळण्या वगैरे मांडायच्या, रांगोळी, हळदी कुंकवाच्या ताटाची तयारी वगैरे भरपूर गोष्टी आहेत. घरातलं आवरायचं, ह्या खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत. तर